डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही न्यायालयाकडून स्थगिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणीला होणार सुरुवात. आजही कपिल सिब्बल ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद करणार. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल पुढील वर्षीच वाजण्याची शक्यता. 20 जिल्हा परिषदा, 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. SIR पूर्ण झाल्यावरच निवडणुका लागण्याचे संकेत. सार्वजनिक हितासाठी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अधिकाराबाबत नवी स्पष्टता. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर वाजलं भलतंच वंदे मातरम. ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमातला अजब प्रकार. वंदे मातरम ऐवजी वाजलं हिंदी चित्रपटातलं गीत. इथून पुढे आयोजकांनी काळजी घेतली पाहिजे, शिंदेंनी खडसावलं. शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला एकही भाजप नेता नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही गणेश नाईक, माधुरी मिसाळ गैरहजर. पुण्यात खड्ड्यामुळे एकाचा बळी. बालेवाडीत खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. दुचाकी घसरून पडल्यानंतर मागून आलेल्या आयशर ट्रकनं शरड. मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. नाशिकमधील खड्डे, रस्ते आणि खोदकामांचा घेणार आढावा. प्रशासनाची करणार कान उघाडणी. SIR आणि सिंहस्थाच्या तयारीचाही घेणार आढावा. तुकाराम मुंडेंच्या FDAला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड. स्वीट्स शॉपला द्यायला लावली 5 लाखांची भरपाई. 98% नियम पाळूनही पुण्यातील गुरु नानक डेअरीचा परवाना केला होता निलंबित. उद्यापासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना RTOचा इशारा. पहिल्यांदा मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस, नंतर लायसन्स होणार निलंबित. अमरावतीतील मेळघाटात विषबाधेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू. विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याचा आरोप. आदिवासी विभागाकडून चौकशी सुरू. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश. झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा.